हॅलो फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि बघू शकता तुम्ही गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आमच्या घरी. आणि गणपती बाप्पांच्या आगमनानिमित्त मी आता डेली व्लॉग टाकणार आहे आपल्या चॅनलवरती. बऱ्याचशा सबस्क्रायबर्सनी सांगितलं होतं की दादा तुम्ही डेली व्लॉग टाका. सो आजपासून मी डेली व्लॉग टाकणार आहे. तुम्ही बघू शकता गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि जयाचं इकडे तयारी सुरू आहे. काय करते ग जया? दिवे वगैरे ती लावती आहे. आणि थोड्या वेळानंतर पूर्ण आपण गणपती बाप्पांचं जे पूजा वगैरे सगळ्या गोष्टी मांडल्याच्या नंतर परत तुम्हाला मी दाखवेनच. सो जे आता दिव्यामध्ये तेल टाकते आहे. आणि हे बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन केले जे. आणि कालपासून आमची तयारी सुरू होती. काल म्हणण्यापेक्षा किती दिवस झाले का? 8 दिवसापासून आम्ही तयारी करतोय की बाप्पा येणार आहेत, मग डेकोरेशन कसं करायचं, काय करायचं. परत मार्केटला गेलो होतो. तिने सुद्धा तिच्या चॅनलवरती बरेचसे व्लॉग टाकलेत ज्याच्यामध्ये फक्त काय दाखवली तू? शॉपिंग. सो स्टे ट्यून मित्रांनो. सगळ्या फुलं विलं आणून ठेवलेत. काल आम्ही मार्केटला जाऊन फुलं आणले होते ॲक्च्युली. हे बघू शकता सगळा घरामध्ये गर्दा आहे. हे तिची काल पूजा होती. पुण्याच्या पूर्वी एक पूजा असते हरतालिकेची, तर ती हरतालिकेची पूजा तिने केली होती. झुंबर वगैरे लावून असं छान मस्त केलं तिने. हे बाप्पा आमचे, आपल्या सर्वांचे बाप्पा. सो अजून तयारी करायची राहिलेली आहे. इथे सगळं पूर्ण आम्ही प्रसाद वगैरे नैवेद्य हे सगळं ठेवल्याच्या नंतर बाप्पांची पूजा करणार आहोत. तो स्टेट काय करते ग? उंडरूल नैवेद्य दाखवायला. उद्या पटकन. किती वाजले बघ? किती वाजलेत? 2. मग अजून आपली सकाळचीच आरती झाली जायच्या. फुल दे ना, फुलांनी टाकतो. मग पूर्ण दिवसभराची तयारी झाल्याच्या नंतर मस्तपैकी घरच्या गणपतीला पहिले आम्ही पूजा वगैरे करून घेतली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही गणपतीच्या आरतीच्या तयारीला लागलो. तर थोडंसं हे अभिषेक टाईपमध्ये आम्ही गणपतीची पूजा केली. तुम्ही बघू शकता मस्तपैकी दूध, दही, तूप असं सगळं हे करून आणि गणपतीची पूजा केली. नमः श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. नमः शिवाय. ओम 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 श्री गणेशाय नमः. श्री असं सगळं विधिवत पूजा केल्याच्या नंतर आम्ही लगेचच मग आरतीला सुरुवात केली. आणि गणपतीचं डेकोरेशन तुम्हाला पण कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये कळवा. थोडंसं साधं सिम्पलच आम्ही डेकोरेशन केलं होतं. आणि खूप शॉर्ट पिरियडमध्ये आम्ही हे डेकोरेशन केलं आहे. म्हणजे अगदी एकदम 1 ते 1.5 दिवस आधीपासूनच आम्ही तयारी केली होती. तर असं आमचं डेकोरेशन आहे गणपतीचं. सो तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं ते नक्की सांगा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. सुपारीला का गणपतीला? सो तुम्हाला हा माझा आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करून कळवा.